आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। क्या बात है, क्या बात है। चक्क सिद्धिराज गाडे पाटलांचा फोन आलाय मला। अरे भावा, आठवण आली ना तुझी, म्हणून असा त्वरित तात्काळ ताबडतोब कॉल केलाय। क्या बात है, आज नक्कीच काहीतरी घडलंय। भावना प्रेमात वगैरे पडली की काय परत तुझ्या? वो दिन भी ज्यादा दूर नहीं है मेरे दोस्त। पण आज जे काय घडलंय ना यार, कमाल यार। म्हणजे एक मिनिट, नक्की काय झालंय मला सांग। अरे म्हणजे माझ्या डोक्यावर मार लागला काय, साला आयुष्यच बदलून गेलं रे माझं। काय मार लागला का? कसं? एक मिनिट, तू ठीक आहेस का? मी येऊ का तिकडे? अरे आदित्य आदित्य भाई, अरे रिलॅक्स रिलॅक्स। अरे मी एकदम टणटणीत आहे रे। जसं काय झालं माहितीये का, म्हणजे भावनाला अजूनही असंच वाटतंय की तुझा मेमरी लॉस झालाय। अरे वाटतंय भाई, विश्वास बसलाय विश्वास। हो अरे देवा, सिद्धू तू पण ना आयटम आहेस तू, आयटम। अरे नाही नाही नाही, ते सगळं मला कळतंय रे, पण माझ्या या सगळ्या नाटकामुळे ना भावना मॅडम आहेत ना फुल ऑन बायको म्हणून मध्ये घुसल्यात यार। आणि आई सुद्धा त्यांच्याशी खूप चांगली वागते। शेवटी हेच तर हवं होतं ना यार मला। आणि माझ्या या नाटकामुळे भावना मॅडम आणि माझं नातं पुढे जाणार असेल ना, तर भाई एक काय 100 फ्लॉवर पॉट डोक्यावर फोडायला तयार आहे मी। म्हणजे सिद्धिराज त्यांची स्मृती गेल्याचं नाटक करतायत। थँक्यू डॉक्टर, मला जयंतला, आमच्या नात्याला, आमच्या प्रेमाला अजून एक चान्स द्यायचा आहे। आणि मला माहिती आहे, म्हणजे मला खात्री आहे तुमच्या ट्रीटमेंटने माझा जयंत नक्की बरा होईल, म्हणूनच मी इथे आले। 100%। ऑफकोर्स या सगळ्या प्रोसेसला थोडासा वेळ लागेल, पण रिझल्ट पॉझिटिव्ह येतील एवढं मात्र नक्की। आणि हा अजून एक गोष्ट, ती म्हणजे ह्या ट्रीटमेंटसाठी तुमच्या मिस्टरांची तयारी असणं ते खूप जास्त गरजेचं आहे। ते तयार आहेत? डॉक्टर, ओके, मला कळालंय तुमचा काय प्रॉब्लेम झालाय। हरकत नाही, अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला करता येईल। तुमच्या मिस्टरांना ह्या ट्रीटमेंटसाठी तयार करायला आपल्याला अजून काही थेरपिस्टची मदत घ्यावी लागेल। हा, ती कशी, कधी, कुठे, हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा। ओके ओके डॉक्टर। ग्रेट। बोललो तर तुला। अरे विषय काय भाई, भावना मॅडम मी नंतर करतो तुला। सिद्धिराज, काय झालं? सिद्धिराज उठा, मी तुमच्यासाठी दूध आणलंय। नाही नको, मी आत्ताच औषध घेतलं, झोपतोच मी। अहो असं काय करताय, उठा ना। नको नको, खरंच नको। किती नाटकी वागता हो तुम्ही। आधी गाडे पाटलांचं नाटक रचलं आणि आता हे। फार मजा येते ना तुम्हाला मला असं छळून। ठीक आहे, मग आता एका नवीन नाटकासाठी तयार व्हा सिद्धिराज। जयंत उठला असेल का?
जयंत 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 उठ. उठ 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 जानू उठ. मी झोपलो होतो. हो जयंत, तुला खूप छान गाढ झोप लागली होती. ओ गॉड, आय डोंट नो हाऊ. मला कळलंच नाही मला कधी झोप लागली. मी सहसा झोपत नाही यावेळी. डोकंही दुखत आहे. तुला माहितीये का जयंत, ज्यांना असं दुपारचं झोपायची सवय नसते ना, ते असं कधीतरी अचानक झोपले तर डोकं जड होतं. अरे पण एक गोष्ट चांगलीच झाली, इतक्या दिवसांची तुझी पेंडिंग झोप पूर्ण झाली. मे बी असंच असेल. मी एक काम करते, मी तुला छान तेल मालिश करून देते. ओके. काय झालं आई? काय बोलायचं होतं? संतोष नाही आला. संतोष, संतोष, अरे संतोष. आलो 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 आई. किती हाका मारशील? जरा म्हणून धीर नाही तुला. बोल, काय बोलायचंय? उद्या रक्षाबंधन आहे. भावना, जान्हवी, मंगल तिघी येते. आता मंगलचं मला माहित नाही, पण भावना, जान्हवीला घरात काय घडतंय त्याबद्दल काहीच माहित नाही. त्यांना जर कळलं की घरात असं काही झालंय तर खूप वाईट वाटेल त्यांना. माझी एवढीच विनंती आहे तुम्हा दोघांना की उद्याचा एक दिवस ही दोरी जी बांधली आहे ना तुम्ही, ती काढून टाका. हे बघ आई, मला मान्य आहे त्यांना धक्का बिक्का बसेल, पण हे असं किती दिवस आपण लपवून ठेवणार? हा, मी तर म्हणतो कळूच दे त्यांना, कळू दे. दोन सख्या भावांमध्ये काय चाललंय ते कळूच दे ना. आणि राहिला प्रश्न रक्षाबंधनाचा, तर काय आधी इथे येऊन राखी बांधतील, मग तिकडे जाऊन राखी बांधतील. काय फरक पडतो? काय बोलतोय तू संतोष? हे बोलताना तुला काहीच वाटत नाही? काय वाटायला पाहिजे? अगं जे खरं आहे ते बोलतोय मी. उगाच कशाला लपवाछपी करायला? लपवाछपी करायलाच नको. अरे असं काय करतोय संतोष? तू व्यंकी आणि आरती आता या घरात नाहीये. उद्या मुली आल्यावर त्यांना कळलं की घरात दोन भावांमध्ये पण वितुष्ट निर्माण झालंय तर किती वाईट वाटेल त्यांना. अशी विनंती आहे, फक्त उद्याचा एक दिवस माझा ऐका. एक दिवस. नाही आई, मला सुद्धा हेच योग्य वाटतंय. हरीश, होय, कारण घराचे दोन भाग केलेत म्हणून सिंचना आज आपल्या घरी आपल्या सोबत राहतीये आई. जर ती दोरी काढून टाकली तर तिला खूप वाईट वाटेल. आणि भावनाताई आणि जानूचं काय आहे, आत्ता त्यांना वाईट वाटेल, पण नंतर त्यांना सवय होऊन जाईल या सगळ्याची. किती निर्दयी आहात रे तुम्ही दोघं. लक्ष्मी निवास